आता आपण चाललो आहोत क्रॅबचा ट्रॅप लावायला. असं खेकड्याला पकडलं तर तो चावू शकत नाही. खूप विचित्र वाटतंय मला. बस सोडू. या साईडला यायला बाई. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता आपण चाललो आहोत क्रॅबचा ट्रॅप लावायला. तर चला माझ्याबरोबर. असं चलो. आमच्या घरासमोरचा कोकण रेल्वेचा ब्रिज आहे आणि तिथे आम्ही खेकडे पकडतो. आता बघा, ब्रिजवरून वंदे भारत जाईल, ती मी तुम्हाला दाखवते. हॉर्न. गेली पण ती. बघा, हा असा लावायचा. हा याचा जो तोंड आहे ना, ते खाली ठेवायचा. म्हणजे आज शिरले की अटकले आतमध्ये. हा, लाव. असं लावायचं. एक दगड ठेवायची त्याच्यात. हा, दगड काढ द्यायची. आता हा पिंजरा आम्ही इथे लावलेला आहे. आता बघू उद्या सकाळपर्यंत याच्यात किती खेकडे येतात. गुड मॉर्निंग. आता सकाळचे 6:30 वाजले आहेत. काल आपण जो खेकड्याचा ट्रॅप लावलेला तो आता आपण काढायला जाणार आहोत. तर बघूया किती खेकडे मिळाले. चला. बघूया आता खेकडे मिळाले आहेत का. किती आहेत? भरपूर खेकडे भेटले. भरपूर खेकडे मिळाले आहेत. मी पहिल्यांदाच ट्रॅप लावला आणि एवढे खेकडे मिळाले. खूप मोठे खेकडे मिळाले. ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि खेकडे कसे बनवायचे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर शेवटपर्यंत व्लॉग नक्की बघा. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता आपण जे खेकडे पकडले ते आता आपण बनवणार आहोत. असं खेकड्याला पकडलं तर तो चावू शकत नाही. खूप विचित्र वाटतंय मला. बस सोडू. दाखव असा.
मोठे आहेत. असं मागे पकडलं तर तो चावत नाही आणि जर तो चावला तर तो सोडत पण नाही. आता हे खेकडे साफ करून झालेले आहेत, पण याचा जो हा टोकेरी भाग असतो तो आपण थोडासा कापून घेणार आहोत. आणि हे जे खेकड्याचे क्लॉज असतात ते आपण या दगडाने थोडेसे क्रॅक करून घेणार आहोत. हे एवढे मोठे क्लॉज आहेत, माझ्या हातापेक्षा मोठे आहेत. असं या क्लॉजना क्रॅक केल्यावर ते प्रॉपर आतून मॅरिनेट होतात. हा असा क्रॅक झालेला आहे, तर दुसरे करायचे. आता सगळे क्रॅक करून झालेले आहेत. आता आपण याला थोडासा मीठ मसाला लावूया. आता आपण याला मीठ मसाला लावून मॅरिनेट व्हायला ठेवलाय. आता आपण साध्या पद्धतीने लसणीची फोडणी देऊन खेकडे बनवणार आहोत. आता आपण कोळा मसाला टाकून घेऊया. सॉरी पडतंय. आता हे थोडेसे परतून आपण झाकून ठेवणार आहोत. कॅमेरामॅनला पण खोकला आलेला आहे. आता यात पाणी ओतून आपण परत झाकण लावून घेऊया. आता आपली प्लेट रेडी झालेली आहे. आपण खेकडे बघूया. आता आपण यात हळदीची पानं टाकून घेऊया.
आजोबांना टेस्ट करायला देऊया. वाव, छान 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 झाले. थँक्यू. खूप व्यवस्थित शिजल्यामुळे ही इझिली निघते. हा माझा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय. गरमागरम. वाव, छान झालं या. हे काय फर्स्ट क्लास. ऍक्टिंग करायला सांगायची नाही. पप्पा पप्पा नॉर्मल, एवढं नाही, नॉर्मल. हा छान झालं. छान झालं. तिला बोला. मस्त छान झालं. थँक्यू. वा.